या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मंत्री नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, राज्याच्या राजकारणात खळबळ। राज्यातील फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2019 मध्ये सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी कलम 504 अंतर्गत दाखल गुन्ह्यात कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं आहे। तर इतर सर्व गुन्ह्यातून राणेंसह त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। चिखलफेक प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला होता। याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती। त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती। त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता। यातील 504 कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे। तर इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरता अर्ज दिला आहे। त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार, अशी माहिती नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे।